तर आज आपण बघणार आहोत अँड सर्किट युजिंग द ट्विन प्रेशर वॉल. तर ही जी आहे ही नॉर्मल पोझिशन आहे. तर अँड सर्किटमध्ये जो महत्त्वाचा वॉल आहे त्याचं नाव आहे ट्विन प्रेशर वॉल. हा बघा, हा जो आहे दाखवला आहे तो ट्विन प्रेशर वॉल आहे. तर यामध्ये आपण 2 3x2 पुश बटन ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल यूज केलेले आहेत. हा बघा, हा एक 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे आणि हा दुसरा 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. हे दोन्ही ॲक्च्युली इनपुट आहेत. इनपुट या ट्विन प्रेशर वॉलला इनपुट देण्याचं काम करणार आहे. बघा, ज्यावेळी हा वॉल बंद असणार नॉर्मल पोझिशनला त्यावेळी इथे इनपुट नसणार, म्हणजे इथे कॉम्प्रेस्ड एअर जाणार नाही. ज्यावेळी हा नॉर्मल पोझिशनला असेल त्यावेळी पण इथे इनपुट नसणार आहे. म्हणजेच हा नॉर्मल पोझिशनला इथून कॉम्प्रेस्ड एअर आणि इथून कॉम्प्रेस्ड एअर या वॉलला सप्लाय होणार नाही. ज्यावेळी आपण हे दोन्ही पुश बटन वॉल ऑपरेट करणार, हे दोन्ही पुश बटन वॉल, त्यावेळेस त्याला इथून इनपुट सप्लाय मिळणार, त्यावेळेस तुम्हाला इथे आउटपुट मिळणार. तर यासाठी बघा अशा प्रकारे आपल्याला जोडणी करायची आहे. तर हा एअर कॉम्प्रेसर, रिसिवर, त्याच्यानंतर FRL युनिट, त्याच्यानंतर आपण जंक्शन वॉलच्या सहाय्याने त्याचे 2 पार्ट केलेत. एक जी लाईन आहे ती एक 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या प्रेशर पोर्टला जोडली, दुसरी लाईन दुसऱ्या 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या प्रेशर पोर्टला जोडली आणि त्याचा जो 3x2चा सर्व्हिस पोर्ट आहे तो आपण ट्विन प्रेशर वॉलच्या इनपुटला जोडलेला आहे आणि ट्विन प्रेशर वॉलचा जो आउटपुट आहे तो सिंगल ॲक्टिंग सिलेंडरला जोडलेला आहे. अशा प्रकारे आपण जोडणी केलेली आहे. तर ही झाली आपली नॉर्मल पोझिशन आणि ही जी आहे ती आपली ॲक्च्युएटेड पोझिशन. तर ॲक्च्युएटेड पोझिशन म्हणजे काय, तर या पोझिशनमध्ये हे आपण 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल जे आहेत ते आपण ऑपरेट करणार आहोत. तर ज्यावेळी आपण हे दोन्ही वॉल ऑपरेट करणार, म्हणजे ज्यावेळी आपण या दोन्ही वॉलचं पुश बटन प्रेस करणार त्यावेळी इथून सप्लाय जाणार, याला इनपुट मिळणार, P2A इथून सप्लाय जाणार, या वॉलला इनपुट मिळणार, बरोबर ना. आणि ज्यावेळी दोन्ही बाजूने इनपुट असेल त्यावेळेस तुम्हाला इथे आउटपुट मिळणार आणि हा जो सिलेंडर आहे सिंगल ॲक्टिंग सिलेंडर तो एक्सटेंड होणार. तर त्यासाठी आपण बघा, तर इथे एक टेबल दाखवलेलं आहे अँड टेबल. तर हे जे आहेत ते लॉजिक सर्किट आहेत. तर इथे बघा, ज्यावेळी एक 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलची सप्लाय ऑन असेल, दुसऱ्या 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलची सप्लाय ऑन असेल, त्यावेळीच तुम्हाला इथे आउटपुट मिळणार 1. म्हणजेच या वेळेला तुम्हाला सिंगल ॲक्टिंग सिलेंडर एक्सटेंड होणार. त्याच्यानंतर यामधील एक जरी 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल ज्यावेळी बंद असेल, आता इथे बघा हा दुसरा डायरेक्शन कंट्रोल वॉल बंद आहे, म्हणजे इथून आपली सप्लाय आपण काय केली आहे, ऑफ ठेवली आहे. त्यावेळी तुम्हाला इथे आउटपुटला तुम्हाला 0 दाखवलं आहे, म्हणजे आउटपुटला तुम्हाला हा सिलेंडर एक्सटेंड होणार नाही. सिमिलरली इथे बघा, हा एक डायरेक्शन कंट्रोल वॉल काय आहे, बंद आहे. 0 म्हणजे बंद आहे, ऑफ ऑन ऑफ, म्हणजे तुम्हाला इथे आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. आउटपुट मिळणार नाही म्हणजे हा सिलेंडर एक्सटेंड होणार नाही. तसंच दोन्ही ज्यावेळी सप्लाय ऑफ असतील त्यावेळी पण तुम्हाला ऑफ मिळणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, तर ज्यावेळी दोन्ही वॉल हे चालू असतील, म्हणजे हे दोन्ही वॉल आपण ज्यावेळी दोन्ही हाताने प्रेस करणार त्यावेळीच तुम्हाला इथे आउटपुट मिळणार. तर सेफ्टी पर्पजसाठी हे जे आहे अँड सर्किट आपण वापरतो. तर याचं जे आहे ऑपरेटिंग आहे ते आपण आता बघणार आहोत. प्रोसेसरकडून ही सप्लाय आलेली आहे. हा आहे आपला FRL युनिट. FRL युनिटकडून आपण जो आहे तो जंक्शन वॉल, आता जंक्शन वॉलकडून आपण 2 सप्लाय घेतलेले आहेत. ते बघा, ही जी एक सप्लाय आहे, हे बघा 2 सप्लाय घेतली. ही जी एक सप्लाय आहे ती हा 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या प्रेशर पोर्टला गेली. ही जी एक सप्लाय आहे ती एक 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या प्रेशर पोर्टला गेली. म्हणजे आपण 2 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल जे आहेत ते यूज केलेले आहेत. हा जो 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे हा पुश बटन ऑपरेटेड आहे आणि हा जो 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे हा पायलट ऑपरेटेड आपण वापरलेला आहे. तर आपण अवेबिलिटीप्रमाणे आपण हे 2 वॉल वापरलेले आहेत. या दोन्ही डायरेक्शन कंट्रोल वॉलचा जो आउटलेट आहे बघा, हा आउटलेट कुठे गेला आहे, तर ट्विन प्रेशर वॉलच्या इनलेटला गेला आहे. आणि हा जो दुसरा डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे त्याचा पण जो आउटलेट आहे, म्हणजे सर्व्हिस पोर्ट जो आहे तो कुठे गेला आहे,
ट्विन प्रेशर वॉलच्या इनलेटला गेला आहे आणि हा ट्विन प्रेशर वॉलचा जो आउटलेट आहे तो कुठे गेला आहे तर सिंगल ॲक्टिंग सिलेंडरला गेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही जोडणी पुरी केलेली आहे. तर आता आपण हा जो वॉल आहे तो ऑपरेट करणार आहोत. आता बघा, तर हा आपण डायरेक्टली हा पायलट ऑपरेटेड 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. याला आपण डायरेक्टली ही पायलट लाईन दिलेली आहे. म्हणजेच हा ज्यावेळी आपण चालू करणार त्यावेळी हा डायरेक्टली ऑनच असणार. म्हणजे इथून सप्लाय ऑलरेडी आता चालू आहे बघा, ही सप्लाय काय आहे ऑन आहे, बरोबर ना. आणि ज्यावेळी म्हणजे पुश बटन आपण हे प्रेस करणार त्यावेळी या लाईनची पण सप्लाय ऑन होणार. म्हणजे ज्यावेळी ऑन इथून ऑन असेल त्यावेळीच आपला हा सिलेंडर काय होणार एक्सटेंड होणार आहे बघा. एक जरी सप्लाय आपण बंद केली, ही बघा ही सप्लाय बंद केली, ही सप्लाय चालू आहे तुमची, बरोबर ना, तुम्हाला आउटपुट मिळालं नाही. इथे ज्यावेळी ऑन असेल, इथे ऑन असेल त्यावेळेस तुम्हाला आउटपुट मिळणार. इथे ज्यावेळी तुम्ही पुश बटन डायरेक्शन कंट्रोल यूज कराल, बरोबर ना, त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, इथून पुश बटन प्रेस करावं लागणार, इथून पुश बटन प्रेस करावं लागणार, बरोबर ना. म्हणजे आपले दोन्ही जे हात आहेत, दोन्ही हात आपले काय राहतील इंगेज राहतील आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचा जो चान्सेस आहे तो आपला कमी होईल. त्यामुळे सेफ्टी पर्पजसाठी हे जे अँड सर्किट आहे ट्विन प्रेशर वॉल वापरून ते आपण यूज करतो इंडस्ट्रियल ऑपरेशनमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे अँड सर्किटचा यूज जो आहे तो आपण बघू.